म्हणजे डाएट करायचं म्हणजे डायरेक्टली तूप मायनस करायचं असं नाही. पांढरे पदार्थ म्हणलं तर हां. आपण कॅल्क्युलेट केलं तर गव्हाचे पीठ, हं. मैदा, पोहे, हो. रवा हे सगळे कार्बोहायड्रेट आले. रोज आपल्याला फॉलो करता येईल असा डाएट आम्हाला सांगाल का? हो, मध 100% चांगला, हं. पण तो तुमच्या समोर काढलेला पाहिजे. एक केकचा पीसनी सुद्धा आपल्या कॅलरीज बॅलन्स होतात 1 डे ऑफ मिल्कच्या. जर आपण प्युअर व्हेजिटेरियन असू तर आपल्यामध्ये 100% B12 डेफिशियन्सी येते. शुगर फ्री टॅब्लेट्स घ्यावेत की नाही? कळण्याची भाकरी हा कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल, हं. की ज्याच्यामध्ये आफ्टर हाफ लिटर फॉर 1 पर्सन फॉर 1 मंथ. जेव्हा रिफाईंड ऑइल बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात. बऱ्याचशा गोष्टी ॲड करूनच पॅराफिन ऑइल त्याच्यामध्ये ॲड केलं जातं, मगच ते मार्केटमध्ये लॉन्च होतात. कीटो डाएट, व्हीगन डाएट, लो कार्ब डाएट, इंटरमिटंट फास्टिंग. बाप रे, किती ते डाएटचे प्रकार आणि कोणता डाएट आपल्यासाठी योग्य आहे हे आपल्याला कसे कळणार? जर आपल्याला रोज फॉलो करता येईल असा साधा सोपा डाएट मिळाला तर किती छान होईल ना. चला तर मग आजच्या हुआपोमध्ये आपण जाणून घेऊया असा साधा सोपा डाएट प्लॅन डॉक्टर प्रवीणा गिरी यांच्याकडून. मॅडम होमिओपॅथी तज्ज्ञ असून त्यांनी PGDND ही पदवी संपादन केली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी त्यांनी आपल्याला फॉलो करता येईल असा साधा सोपा डाएट प्लॅन सांगितला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्हाला PCOD, थायरॉईड, वेट लॉस, डायबिटीज अशा स्पेसिफिक विषयांवरती डाएट प्लॅन जर हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये डाएट असे टाईप करा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. मॅडम, तुमचे उहापोह या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मॅडम, कसे आहात? एकदम छान. आणि आज आपण बोलणार आहे आपल्या डाएटबद्दल. तर डाएट हा असा विषय आहे की त्याबद्दल बरेचसे मिथ्स आहेत, फॅक्ट्स आहेत, गैरसमज आहेत. त्याबद्दल आज आपण उहापोह करूया. ओके, चालेल ना? मॅडम, असं म्हटलं जातं की रोज तूप खाऊ नये. त्याबद्दल तुमचे काय मत आहे? वैयक्तिक माझं असं मत आहे ना, की ॲक्च्युली आपण बघायला गेलो तर डाएट हा कन्सेप्ट फॉरेनमधून आलेला आहे. बरोबर. पूर्ण जगामध्ये आपली इंडियन थाली, जी आपली इंडियन प्लेट सिस्टीम आहे, ती सगळ्यात आयडियल समजली जाते. त्याच्यामध्ये भाजी, चपाती, कोशिंबीर, आमटी, भात, पापड ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश होतो. प्रत्येक घटक ह्याचं प्रत्येकाचं एक वेटेज आहे. त्याचप्रमाणे तूप, वरण भात हा तुपाशिवाय इनकम्प्लीटच आहे इंडियन थाळीमध्ये. तर तूप रेस्ट्रिक्ट कधी करतात? जेव्हा आपण वेट लॉसवर येतो तेव्हा डिरेक्टली तूपच मायनस केलं जातं. पण ॲक्च्युली बॉडीमध्ये असे बरेच A, D, E के जे विटॅमिन्स आहेत ते जे फॅट सोल्युबलच विटॅमिन्स आहेत आणि त्यांना कंपल्सरी फॅटची गरज ही आहेच. जेव्हा आपण डाएटमधनं तूप रेस्ट्रिक्ट करतो ना त्यावेळेला ऑटोमॅटिक पेशंट वेट लॉसवर जातो, बट साईडवाईज तो विटॅमिन D डेफिशियन्सी, म्हणजे आता आपण उष्णकटिबंध परिसरात राहतो, म्हणजे सनलाईट एवढा एक्सपोजर असूनही इंडियामध्ये खूप जण विटॅमिन D डेफिशियंट आहेत. तर ह्याचं रिझन की डाएटमधनं तूप रेस्ट्रिक्ट, म्हणजे डाएट करायचं म्हणजे डायरेक्टली तूप मायनस करायचं असं नाही. इनडायरेक्ट म्हणजे हिडन फॅट पण बऱ्याच वेगवेगळ्या रूपात जातं. म्हणजे आपण जेवताना जर प्लेट घेतली तर आपण फ्राईड नको म्हणून समोसा भजी अवॉइड करतो, पण नमकीन, फरसाण वगैरे जे स्नॅक्स म्हणून किंवा आपण साईडवाईज जे खातो की ज्याच्यामध्ये आपल्याला हिडन फॅट दिसतंय ते कट डाऊन करणं जास्त बेनिफिशियल राहतं. ऍक्च्युली तूप हे शरीरामध्ये म्हणजे जॉईंटसाठी तरी वंगण म्हणून समजलं जातं. कंपल्सरी प्रत्येकाच्या जेवणात रोज एक चमचा तूप घेणं गरजेचं आहे. साईडवाईज तुम्ही ऑइल तुमचं जे इंटेक आहे ना तो तुम्ही आरामात कट डाऊन केला तर फॅटचं जे 20 ग्रॅमचं प्रपोर्शन आहे ना पर पर्सनचं ते रिक्वायरमेंट फुलफिल झाली तरी इनफ आहे. त्याच्यामुळे तूप कट डाऊन करायची ॲज काहीच गरज नाही. बरं, मग दिवसातून म्हणजे कसं कन्झ्युम करावं? म्हणजे 1 चमचा खावं? हां, म्हणजे आता तो प्रत्येकाचा चॉईस असतो. काही जणांना भातावर कंपल्सरी तूप आवडतं, काही मुलं काही प्रेफर करत नाहीत किंवा त्यांना खाण्यासाठी वेळ नसतो तर ते चपाती कडक होते म्हणून तुम्ही चपातीला लावून खाऊ शकता. काही जणांना दुधातनं फॉर्ममधनं आवडतं, म्हणजे दूध, साखर आणि तूप असंही छान लागतं. म्हणजे प्रत्येकाच्या पर्सन वाईज ते व्हरायटी ठरते की तुम्ही काय घेणार आहात. म्हणजे मुलांना द्यायचंय, एक एक घेत नाही तर त्यांच्या चपातीला लावलं की ते आरामात कधी खाल्लं हे त्यांच्या लक्षातही येणार नाही. तूप भात आपण केला तर मग त्या दिवशी चपातीचं कट डाऊन करून तुम्ही इथं ॲड करू शकता, म्हणजे कुठल्याही रूपात. पण रोज 1 चमचा 2 चमचे प्रत्येकाच्या अकॉर्डिंग कॅलरी बर्न किती होतंय त्या अकॉर्डिंगली तुपाचा इंटेक हा असावाच. अच्छा, मग ऑलिव्ह ऑइल आहेत आणि बरेचसे असे ऑइल आहेत की जे वेट लॉसमध्ये यूज केले जातात. ओके, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता ऑलिव्ह ऑइल हा जर तुम्ही कन्सेप्ट बघायला गेला ना तर बेसिकली ऑलिव्ह ऑइल जे आहे ना, म्हणजे ऑलिव्ह हे प्रोडक्शन इंडियामधनं नाही आहे, हे आउटसाइडर आहे. हां, त्याची फोडणी फॉर्ममधनं तुम्ही खाऊ शकत नाही. ते थोडंसं टेस्ट वाईजच एकदम वेगळं लागतं. ॲक्च्युली ऑलिव्ह ऑइल कधीही बेस्ट आहे. त्याच्यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 भरपूर कंटेंटमध्ये मिळतंय म्हणून 100% चांगलं आहे. पण मग त्यापेक्षा आपण रिजनल का नाही प्रेफर करायचं? आपण फ्लॅक्सीड घेऊ शकतो, आपण आल्मंड ऑइल घेऊ शकतो. ते खाल्लं तरी काहीच नाही. म्हणजे तुम्ही फार फार तर कच्चं ऑलिव्ह ऑइल खाऊ शकता सलादमध्ये. हां,
फोडणीमध्ये आपण ऑलिव्ह ऑइल घेणं थोडंसं, किंवा आपण भरीत केलं तर थोडंसं आपल्याला लागतं म्हणून आपण तिथं प्रेफर करू शकतो. ऑलिव्ह ऑइल कधीही बेस्ट आहे जर आपण अफोर्ड करू शकत असेल तर. इनटेक आपल्याला नाही अफोर्ड होते तर आपण फ्लॅक्सीड जरी ऑइल घेतलं किंवा आल्मंड ऑइल घेतलं दॅट इज ऑल्सो सफिशियंट. त्यातही आपल्याला खूप छान omega-3 omega-6 मिळतात. तर रिफाईंड ऑइल चांगलं की कोल्ड प्रेस चांगलं? कधीही कोल्ड प्रेसच चांगलं. रिफाईंड ऑइल कसं होतं ना, आता एक एक्झाम्पल सांगते. जेव्हा आपण 10 किलो शेंगदाणे घेतले आणि आपण त्याचं जर घाण्यावर तेल काढायला दिलं तर ते हार्डली 3 किंवा 3.5 किलोच तुम्हाला तेल काढून त्याचं मिळतं. कॉस्टिंग शेंगदाण्याचं आज 120 रुपये kg आहे. बाजारात 1 kg 180 पर लिटर तुम्हाला मिळते. जेव्हा रिफाईंड ऑइल बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात. बऱ्याचशा गोष्टी ॲड करूनच पॅराफिन ऑइल त्याच्यामध्ये ॲड केलं जातं, मगच ते मार्केटमध्ये लॉन्च होतात. डायरेक्टली तुम्हाला असं डायरेक्टली ऑइल जर घ्यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन तुम्ही ते कोल्ड प्रेसमध्ये घाण्यावर जावा, ते द्या आणि तुमचं तुम्ही घ्या. नाही झालं तर आता बरेचसे चॉईस आहेत. मी तर सजेस्ट करेन की अल्टरनेट यूज करा तुम्ही. म्हणजे कधी करडई, कधी सरकी, कधी शेंगदाणा. म्हणजे बॉडीला पण कोल्ड प्रेसमध्ये पण आपण चॉईसेस ठेवत राहायचे. म्हणजे एव्हरी टाईम मी शेंगदाणाच खातोय, करडईच खातोय असं नाही. तुम्ही अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स देत तुम्ही ते प्रत्येक गोष्टीची बॉडी हॅबिच्युअल व्हायला पाहिजे आणि ते कोल्ड प्रेसच असलेलं कधीही बेस्टच आहे. अच्छा, अगदीच ऑकेजनल तुम्ही वापरू शकता. चालेल. असं आहे. मग सीझन वाईज कसं वापरायचं? सीझन वाईज म्हणायला गेलं तर ॲक्च्युली ऑइलचं प्रपोर्शन बघायला गेला तर 1/2 लिटर फॉर 1 पर्सन फॉर 1 मंथ हेच प्रपोर्शन आहे. तुम्ही कुठलंही ऑइल घ्या. अच्छा, ऑइल 20 ग्रॅम फॉर अ डे असं तुम्हाला जायला पाहिजे डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघितलं तर. आणि ते जर तुम्ही 20 ग्रॅम केलं 1 स्पून इज इक्वल टू 5 ग्रॅम. हा कुठलंही ऑइल तुम्ही घेतलं त्यातलं फॅट कंटेंट हा एवढाच राहणार. मग तुमचा दिवसभराचा इंटेक किती जातोय ऑइलचा त्याच्यावरच तुमचं कॅलरी डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्ही किती बर्न करताय, किती गेन करताय, शिवाय तुम्ही वर्कआउट किती करताय, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही कुठलं ऑइल आणि किती घेतलं पाहिजे हे कधीही डिपेंड राहणार. बरोबर. पण त्यात पण तुमचं ऑइल मायनस होणं जास्त गरजेचं आहे. कम्पॅरेटिव्ह तूप कमी करणं किंवा बाकीचं चीज, पनीर ह्यातनं फॅट जे जाते ते कट डाऊन करण्यापेक्षा इकडनं फॅट मायनस करणं जास्त गरजेचं आहे. ओके. बटर चांगले का? मी सजेस्ट करेन कधीही होममेड बटर चांगलं, की जे आपण घरी बनवून घेतो. म्हणजे लोणी जे आपण घरी लोणी बनवतो, जे आपले आई बनवते त्यात कधीही प्रिझर्वेटिव्ह नसतात. सॉल्ट कंटेंट त्यात 100% कमी असतो. त्यातनं पण जर कधी खाण्याचा विषय आला तर न्यूट्रेलाइटचं सॉल्ट कंटेंट बराच चालू आहे कम्पॅरेटिव्ह बाकी सगळ्या बटरला. ओके. मग तुम्हाला जर नाहीच झालं प्रेफर करणं तर तुम्ही ते कधीही प्रेफर करा. हो. पांढरे पदार्थ खाऊ नये असे म्हणतात, जसे की मीठ, मैदा, साखर, त्याबद्दल काय सांगाल? आता पांढरे पदार्थ म्हणलं तर आपण कॅल्क्युलेट केलं तर गव्हाचे पीठ, मैदा, पोहे, रवा हे सगळे कार्बोहायड्रेट आले. सगळे सॉल्टमध्ये म्हणलं तर सोडियम क्लोराईड परत आलं. आता आपण रेग्युलर सॉल्ट किंवा पिंक हिमालयन सॉल्ट ह्याच्याबद्दल पण जरी बोललं ना तर त्याच्यामध्ये सोडियम कंटेंट किती आहे तो विषय धरून आपल्याला जायला पाहिजे. आणि पांढऱ्या पदार्थांचं जर आपण कन्सिडर केलं तर आपल्या प्लेटमध्ये 50% हे प्रोटीन पाहिजे आणि 20% कार्बोहायड्रेट पाहिजे. पण बऱ्याच वेळेला आपल्या थालीमध्ये 1 वाटी जरी व्हेजिटेबल असेल, पालेभाजी म्हणा किंवा फळभाजी म्हणा, 1 वाटी असेल तर त्यासोबत आपण 1 चपाती संपवायला पाहिजे. आपण चपाती कंटेंट वाढवतो, भाजी ही कमी जाते. तर तो रिव्हर्स प्रपोर्शननी खाणं जास्त गरजेचं आहे. आणि पांढरे पदार्थ कमी करण्यापेक्षा ते कुठल्या फॉर्मनी घेतो आपण, म्हणजे किती घेतो. 50% प्रोटीन असेल आणि 20% तुमचा पांढरा आयटम असेल तर स्टील इट्स ओके. कटडाऊन करायचे पण किती पोर्शन साईज हे लक्षात यायला पाहिजे. म्हणजे कटआउट न करता तुम्ही क्वांटिटी कंट्रोल केला आणि खाल्ला तरी चालू शकतो. बरं. पिंक हिमालयन सॉल्ट आहे तर कोणतं सॉल्ट चांगलं की आपलं नॉर्मल रेग्युलर व्हाईट सॉल्ट? नॉर्मल रेग्युलर व्हाईट सॉल्टमध्ये सोडियम कंटेंट आय थिंक 368 मिलीग्रॅम आहे पर ग्रॅम. नाही 381 आहे नॉर्मलमध्ये. आणि पिंक हिमालयन सॉल्टमध्ये 368 आहे. जर आपण सोडियम कंटेंट कमी केला तरी बरंचसं आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहणं, बाकी किडनी फंक्शनिंग प्रॉपर होणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी होतं. ॲक्च्युली पिंक हिमालयन सॉल्टमध्ये बरेचसे मिनरल्स, विटामिन्स ॲड केलेले आहेत. इतकेसे ते बेनिफिट नाही आहेत की बॉडीची नीड कम्प्लीट करतील, कारण आपण सॉल्ट अगदी लिटल बिट यूज करतो. पण ते थोडेसे डायजेशनला, ॲब्झॉर्प्शनला ह्या सगळ्या गोष्टीला थोड्या प्रमाणात बूस्ट करतात की जेणेकरून जे आपण खातोय त्याचं थोडंसं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी, बाइंडिंगसाठी जे गोष्टी लागतात त्याला थोडंसं बेनिफिशियल होईल. त्याच्यामुळे सॉल्टमध्ये म्हणाल तर पिंक हिमालयन सॉल्ट और रॉक सॉल्ट जास्त प्रेफर केली चांगलं. म्हणजे रोज जेवणामध्ये रोज जेवणामध्ये वापरलं तरीही चालू शकतं. त्यातनं पण जर आपण किडनी पेशंट असू और शुगर पेशंट असू तर त्यांचंही क्रायटेरियाज अजून बदलतात. हो का? पण ते किडनी फंक्शनिंग करून आपण ठरवावं लागेल. बरं. गव्हाचं पीठ असतं त्याच्या पोळ्या बनवल्या जातात तर त्याऐवजी आता मल्टीग्रेन फ्लॉरचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे, तर तसे करावे का? हो तसं नक्की करावं. कळण्याची भाकरी हा कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल की ज्याच्यामध्ये आपण ज्वारी सोबत उडीद डाळ, कुळीथ,
मेथ्या हो. हे प्रपोर्शननी घालतो. हे करण्याचं कारणच एवढं आहे ना की तुमच्या कापसोबत प्रोटीन तुमचे वाटले पाहिजे. म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन जे 50% होतं ते रेग्युलरच्या डाएटमधून होत नाही, तर ते काप्समध्ये मिक्स करून सुद्धा प्रोटीन सोर्स जाऊ शकतो. ऑर अल्टरनेटिव्ह ऑप्शन इज लाईक की तुम्ही आज नाचणीची भाकरी खाल्ली, उद्या ज्वारी खाल्ली, परवा बाजरी खाल्ली. प्रत्येक टाईपचे तुम्हाला फूड जाणं खूप गरजेचं आहे. आणि मल्टीग्रेन फ्लार जो मिक्स आता बाजारात त्याच्यामुळे काय झाले, प्रत्येक जण असं पीठ आणून ठेवून कॅरी करणं थोडं क्वाईट डिफिकल्ट आहे. सो ते एकत्र करून फॉर्ममध्ये देतात की एका वेळेला प्रत्येकाचं बायोलॉजिकल व्हॅल्यू वेगवेगळी असते आणि ते प्रत्येक गोष्टीची बॉडीला नीड असते, कारण त्या बायोलॉजिकल व्हॅल्यू सोबत त्याच्यामध्ये वेगवेगळे विटामिन्स मिनरल्स ऍड होत राहतात. आणि बॉडीला अगदी मायक्रो म्हटलं तर अगदी कंदमुळांमध्ये असणारं झिंक आता मिळत नाहीये जास्त. मग ते कुठल्या ना कुठल्या फॉर्ममधनं आपल्या बॉडीमध्ये जावं आणि सगळ्या डेफिशियन्सीज कव्हर व्हाव्या म्हणून मल्टीग्रेन 100% घ्यावं. अच्छा, मग रोज घेतलं तरी काही हरकत नाही? मी सजेस्ट करीन की आपण जे गव्हाचं पीठ घेतो त्याच्यामध्ये सोयाबीन आणि मेथ्या ऍड करून घ्याव्या. म्हणजे एक 5 kg जर गहू असेल आपला तर एक 1/2 kg सोयाबीन आणि एक 50 ग्रॅम म्हणजे एक साधारण एक पसाभर आपलं 50 ग्रॅम मेथ्या असं भाजून त्याचं पीठ तुम्ही तयार करून ठेवा. मल्टीग्रेन फ्लार वापरण्यापेक्षा आज बाजरी, उद्या नाचणी, परवा ज्वारी, म्हणजे टेस्ट पण आपली कम्प्लीट चेंज होते. बरोबर. आणि अल्टरनेट आपल्याला पण वेगवेगळे क्वांटिटीमध्ये मिळतात. अगदी मल्टीग्रेन जे तुम्हाला बाजारात मिळतं त्यात किती घातलंय प्रपोर्शन लिहिलंय म्हणून ते तेवढं आहे असं कधीच नाहीये. सो तुम्ही घरी बनवा आणि ते बनवणंही सोपं आहे. मकाही तितकाच गरजेचं आहे. आणि अल्टरनेट कधी भाकरी कधी चपाती असं खाल्लं की वीक कधी निघून गेला कळणार नाही. वन्स इन अ वीक एक भाकरी येणार आणि व्हरायटी पण मिळणार. खरं. आता जसं तुम्ही म्हटला की बिया वापराव्या, सोयाबीनच्या बिया यूज कराव्या, तर तसेच आता पंपकिन सीड, चिया सीड पण असे कच्चे खाल्ले जातात, तर तसे खावेत का? हो, 100% खावेत, पण कच्चं खाणं योग्य नाही. त्याला प्रत्येकाला एक पॅटर्न आहे. आता चिया सीड खायचे झाले तर चिया सीड हे सोक करूनच खावे, पंपकिन सीड हे रोस्ट करून खावे. पण त्यालाही प्रपोर्शन आहे की आपण किती खातो, कसं खातो. चिया सीड शक्यतो आपण सकाळी कोणी एक्सरसाइजला जात असेल त्यावेळेला सोक करून खाल्लं तर जास्त बेनिफिशियल राहतं. आणि पंपकिन सीड रोस्ट करून ठेवून आपण आज लाईक बडीशेपसारखं आपण कधी किंवा फ्लॅक्स सीड्स पण तुम्ही जवस सुद्धा भाजून ठेवून हॉर्मोन्ससाठी किंवा हेअरफॉलसाठी बेनिफिशियल राहतात. तुम्ही तसंही खाऊ शकता. फक्त डायरेक्टली जर आपण खाल्लं तर त्याचं ॲब्झॉर्प्शन होत नाही. तुमचं समाधान तुम्ही खाल्लं, पण ते ॲब्झॉर्ब किती होत आहे, त्याचं डायजेशन किती व्हायला लागले हे पण मॅटर करतं. कारण खूप जण नॉन व्हेजिटेरियन असले तरी B12 डेफिशियन्सी खूप प्रमाणात आहे. मग ते ॲब्झॉर्प्शन किती आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्या ॲब्झॉर्प्शन जर वाढवायचं असेल तर त्याला खाण्याची पद्धत ही योग्यच हवी. खरं आहे. भारतामध्ये आता बरेच लोक विगन आहेत, म्हणजे जवळपास एक 24% भारतीय विगन्स आहेत. तर ती पद्धत तशी फॉलो करावी का, की ती आपल्या शरीरासाठी चांगली आहे का? आता जर आपण वेगन कन्सेप्ट जर बघत असू ना तर वेगन हा पॉईंट असा आहे ना, वेगन हे कधीही चांगलंच आहे, पण प्रत्येक गोष्टीला प्लस मायनस दोन्ही गोष्टी आहेत. जर आपण प्युअर व्हेजिटेरियन असू तर आपल्यामध्ये 100% B12 डेफिशियन्सी येते. हा प्रोटीन आपलं इंटेक आपण कितीही वाढवायचा म्हणाला ना तर रोजची रिक्वायरमेंट प्रोटीनची आपण फुलफिल करू शकत नाही, बिकॉज व्हेजिटेबल्स मोस्टली फायबर कंटेंट करतात. मग तुम्हाला रोज ते स्प्राउट्स आणि डाळी खायलाच पाहिजेत की जे खाल्ल्या जात नाहीत ॲक्च्युली. आणि जे नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांच्यात फायबर डेफिशियन्सी असते. पण माझ्या मते इंडियामध्ये कम्प्लीट नॉन व्हेजिटेरियन हा रेशो खूप कमी आहे, बिकॉज आपण हे फॉरेनमध्ये कन्सेप्ट आहे की ओनली नॉन व्हेजिटेरियन. मेजॉरिटी मिक्स खाणारी और वेगन हे दोनच क्रायटेरिया आहेत. तर मिक्स खाणारी जी असतात त्यांनी त्यांचा फायबर इंटेक बॅलन्स ठेवून नॉनव्हेज इंटेक ठेवला तरी काही हरकत नाही. आणि जर वेगनच असतील ना तर 100% त्यांना त्यांचं प्रोटीन मेंटेन ठेवता आलं पाहिजे. बरेचसे वेगन कम्प्लीट म्हणजे नॉनव्हेज तर कम्प्लीट बंदच असतं, त्यांचं मिल्क बंद करतात, डेअरी प्रोडक्ट्स बंद केले तर त्यांनी त्याला रिप्लेसमेंट सोया मिल्क, आल्मंड मिल्क ह्यानी रिप्लेस करायला पाहिजे की जे ते करत नाहीत. तो कन्सेप्ट नाही व्हायला पाहिजे की तुम्ही डेअरी प्रॉडक्ट कट डाऊन केले ना, पनीरची जे व्हेज सोर्स आहेत प्रोटीनचे ते पण कट डाऊन केले, त्याला रिप्लेसमेंट 100% व्हायला पाहिजे. मग तुम्ही 100% वेगन कधीही बेनिफिशियल राहील. त्याची चीज भरून काढायला पाहिजे. कुठेतरी कुठं खड्डा झाला तर तिकडे ढीग होणार. तो बॅलन्स यायला तुम्हाला जमायला पाहिजे की तुम्ही इकडनं काढला तर तिकडं असं नाही. एक तुमचा ट्रॅक व्यवस्थित मेंटेन तुम्हाला करता आला पाहिजे. खरं असं आहे. जे सोया मिल्क आहे, आमंड मिल्क आहे, ते किती इफेक्टिव्ह असतात? प्रत्येकाचे बायोलॉजिकल व्हॅल्यूज वेगळे आहेत. जर तुम्ही वेट लॉसमध्ये सोया मिल्क, ओट्स मिल्क, आल्मंड मिल्क जर रिप्लेसमेंटला घेत असाल ना, ॲक्च्युली वेट लॉस करणारा प्रत्येकजण एक्सरसाइज काहीतरी केल्याशिवाय ते वेट लॉस होऊ शकत नाही. पण तुमच्या किती कॅलरीज बर्न होतात त्या हिशोबाने तुम्ही ते प्लॅन करायला पाहिजे की तुम्ही किती इंट्रोड्यूस करताय और तुमचा बाकीचा डाएट दिवसभराचा कसा जातो त्या हिशोबाने तुमचं कॅल्क्युलेशन्स व्हायला पाहिजे की बाबा एवढं जर मी घेतलंय तर मग माझं पुढचा प्लॅनमध्ये काय असायला पाहिजे.
असं जर बघितलं तर एक केकचा पीसनी सुद्धा आपल्या कॅलरीज बॅलन्स होतात 1 डे ऑफ मिल्कच्या. पण तरी सुद्धा आपण ते खाऊन दुसरं पण जेवतो. हो ना. हां, पण प्रत्येक डे वाईज कॅलरी मेंटेन करणं हे ॲक्च्युली थोडं डिफिकल्ट आहे. पण जस्ट एक हा ना गेम आहे की जेव्हा एकदा आपल्याला अंदाज आला की हां, हे मी एवढं खाल्लंय की आता हे पुढचं रिप्लेस कसं करायचं, तर ते ऑटोमॅटिकली जमतं. तर स्वतःचं हां, पोर्शन ठरवायचं. प्रॅक्टिस आहे ती ॲक्च्युली की आपल्याला पोर्शन साईज किती घ्यायचं आहे, आपण किती घेतो हे एकदा प्रॅक्टिसने आलं की मग कळून जातं. आपल्याला फूड ॲलर्जी ओळखता येते का? फूड ॲलर्जी ओळखणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक पार्ट आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला मी सेन्सिटिव्ह असेल, तुम्ही नसाल. लहान मुलं असतात, काही वेळेला त्यांना दूध कंटेंट जर म्हणजे मदर्स मिल्क त्यांना ऑटोमॅटिक डायजेस्ट होतं, कारण डे 1 पासून त्यांनी घेतलेलं असतं. पण जेव्हा बाळ 6 महिन्याचं होतं, त्याच्यानंतर आपण त्यांना जर वरचं दूध द्यायला चालू केलं, काही जणांना गाईचं दूध दिल्यावर ॲलर्जी येते, काही जणांना म्हशीच्या दुधानेही होते. पण हे जोपर्यंत तो फूड जाणार नाही तोपर्यंत त्याचं रिॲक्शन ओळखता येणार नाही. आणि प्रत्येकाचा टॉलरन्स हा वेगळा आहे. काही जणांना अगदी हायग्रेड फीवर येतोय, खूप वॉमिटिंग होते, खूप लूज मोशन होतं, एखाद्याला फक्त वॉमिट होतं. तो प्रत्येकाच्या इम्युन पॉवरवरच डिसिजन असतो किंवा त्याला किती टॉलरन्स आहे आणि किती नाही आहे. मग ठराविक पिरियडसाठी ॲटलिस्ट मुलांना तरी आपण ठराविक पिरियडसाठी तो कट डाऊन करतो आणि लेटर ऑन पुन्हा त्याच्यामध्ये तो ॲड होऊ शकतो. पण ॲडल्टमध्ये मोस्टली असं होत नाही. ग्लुटेन इंटॉलरन्स ज्या लोकांना आहे किंवा काही जणांना मशरूमची ॲलर्जी असते. पण मग कारण एक ग्रोथ हाईट मेंटेन झालेली असते, त्यानंतर तो तितकाचा ॲड होईल फॅक्टर म्हणून थोडासा डिफिकल्ट आहे. हा पण लहान मुलांमध्ये जो काही फूड फॅक्टर जो आपण पुन्हा ॲलर्जी म्हणून आपण आधी डिटेक्ट केलेला आहे, तो कदाचित पुन्हा टॉलरन्स म्हणून पण ॲड होऊ शकतो. पण फूड इंटॉलरन्स कम्प्लीट टेस्टिंगवरच होऊ शकते. स्क्रीनिंग करायला पाहिजे. क्विनोवाबद्दल काय सांगाल? क्विनोवावर आता अलीकडे खूप रिसर्च झालेत, पण क्विनोवा एकदम हाय फायबर आणि हाय प्रोटीन सोर्स म्हणून डिटेक्ट झाला आहे. मगाशी जो आपला वेगनचा विषय झाला होता ना, तर वेगन लोक क्विनोवा 100% ॲड करू शकतात, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट खूप छान आहे. खूप हाय क्वालिटी इसेन्शियल अमायनो ॲसिड्स त्यातनं मिळतात, जे आपल्याला कम्प्लीट प्रोटीन जे म्हणतो, जे 12 टाईप ऑफ प्रोटीन्स आहेत ना इसेन्शियल अमायनो ॲसिड्स, ते सगळे त्या क्विनोवामध्ये आहेत. कधीही बेस्ट मिलेट फॉर्ममध्ये आहे की वेट लॉसमध्ये तर सगळ्यात जास्त प्रेफर होतंच, पण मी तरी म्हणेन की साईडवाईज प्रत्येकाने प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी क्विनोवा घेतलेलं बेस्ट आहे. ते किती प्रमाणात घ्यावं? परत तो क्वेश्चन हाच येतो की तुमचा इंटेक बाकीच्या प्रोटीनचा किती आहे, तुम्ही किती बाकीचे ऑप्शन्स घेताय. म्हणजे तुमचं राईस किती, ब्राऊन राईस काही जण प्रेफर करतात, किंवा मग चपाती किती कंटेंटमध्ये जाते. जर त्या चपातीमध्ये सोयाबीन मेथी आहे तर मग तुम्ही किती प्रेफर करायला पाहिजे, किंवा तुमची भाकरी कंटेंट किंवा व्हेजिटेबल्स किती घेताय, किंवा कॅलरी बर्न्स किती होत आहेत, त्यावेळीच तुम्हाला ते परत कॅल्क्युलेटेड फॉर्मनी घ्यायला पाहिजे. पण आय वुड लाईक टू सजेस्ट की जर तुम्ही खिचडी फॉर्ममध्ये वगैरे सगळे व्हेजिटेबल घालून घेत असाल तर 1 बाउल तुमचं डेली रिक्वायरमेंट पण कम्प्लीट करू शकतो, जर विथ व्हेजिटेबल्स विथ डाल ते तुम्ही खात असाल तर. अच्छा, आता व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन सोर्स कोणते आहेत? व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन सोर्स जर बघायला गेलं तर क्विनोवा बेस्ट राहील. अनदर ऑप्शन्स आर स्प्राउट्स, पण स्प्राउट्स कच्चे खातात खूप जण, पण ते चावून एक हार्डली दे विल ईट फॉर 1 मंथ. त्याच्या पुढं म्हणजे 1 मंथ नंतर स्प्राउट्स खाणं म्हणजे बोरिंग काम होऊन जातं. तर तुम्ही त्याचं व्हेजिटेबल फॉर्ममध्ये करू शकता, बॉईल करू शकता, किंवा असेच रोस्ट करून तुम्ही खाऊ शकता. स्प्राउट्स, डाळीज, सगळ्या डाळ तुम्ही इन्क्लूड करा. त्याच्यानंतर आपले प्रोटीन म्हटलं तर मिल्क प्रोडक्ट्स जर तुम्ही ॲड करत असाल तर पनीर, टोफू तुम्ही ॲड करू शकता, किंवा सोया मिल्क, आल्मंड मिल्क, सगळं तुम्ही ॲड केलं तरी अल्टिमेट मिल्क आलं की त्याच्यामध्ये सगळे प्रोटीन कंटेंट आले. मिल्क प्रोडक्ट पण तुम्ही काय क्वांटिटीमध्ये घेता हे पण मॅटर करतं. मग तुम्ही तसे चॉईस करत गेला तर मग तुमची रिक्वायरमेंट फुलफिल होते. बरं, आता अजून एक मोठा प्रश्न, भात खावा की नाही? भात 100% खावा. भात खाल्ल्याने जाडी वाढते असे म्हणतात ना? हो, भात खाल्ल्याने जाडी 100% वाढते. पण अगदीच तुम्हाला भात खाऊन जाडी वाढते असं वाटत असेल तर त्याचं तुम्ही शिजवताना तुम्ही त्याचं पाणी काढून 2-3 आपण कुकरला न लावता पातेल्यात लावून त्याचं एक 2-3 वेळा आपण पेज काढतो ना, आणि ती पीज लहान मुलांना किंवा सिनियर सिटीजन्स घरात असतील तर त्यांना त्याचा बेनिफिट होतो आणि तुम्ही खालचा भात खाऊ शकता. पण अदर ऑप्शन म्हणजे परत आलो आपण पोर्शन साईजवर, की तुम्ही किती साईजमध्ये खाता. तुम्ही जर 1 वाटी भात आणि अर्धी वाटी डाळ खात असाल तर ते रॉंग आहे. तुम्हाला अर्धी वाटी भात आणि 1 वाटी डाळ खायची, की तुमचं प्रोटीन कार्ब्स रेशो जो आपण म्हणतोय तो बॅलन्सिंगला येणं गरजेचं आहे. साईडवाईज तुमचा एक्सरसाइज वर्कआउट हा कंपल्सरी पाहिजे. तुम्ही आपलं म्हणजे एका जागी बसून तुमचं फक्त कॅलरी इनटेक होत आहे पण तुमच्या कॅलरीज बर्न होत नाहीत तर 100% वेट गेन होणार. मॅडम, बरेचदा असे होते की हेअरफॉल होतो, स्किन इश्यूज होतात, तर त्यामध्ये कोणती व्हिटॅमिन डिफिशियन्सी असते ज्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात? नेल्सवर बऱ्याच वेळेला आपण बघितलं असेल की व्हाईट स्पॉट्स येतात, तेव्हा बऱ्याच वेळेला कॅल्शियम डेफिशियन्सी झाली की अल्टिमेटली तुम्हाला व्हिटॅमिन डेफिशियन्सी इथं जाणवून येते. किंवा हेअरफॉल अगदी तुम्ही असं जरा प्रिक केले की ते बाजूला येतात. मग ते स्कॅल्पमध्ये कुठे फंगल इन्फेक्शन आहे का,
तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस काही झालेत का, पिंपल्स येणं किंवा काही गोष्टी एक ठराविक एजनी स्किनचा ग्लो हा कमी होणारच, हेअरफॉल हा होणारच. पण त्यातनंही मॅक्स आपण जितकं मेंटेन ठेवू शकतो ते तुम्ही प्रॉपर डाएटनी मेंटेन करा. वरनं लेप हे ते लावण्यापेक्षा आय वुड सजेस्ट की तुम्ही सगळं इंटरनली द्या. तुमचं रोज प्रोटीन इंटेक जर प्रॉपर आला तर तुमचे हेअर्स आणि स्किन ग्लो खूप छान मेंटेन राहतो. त्याबरोबर तुमचं वॉटर इंटेक खूप पाहिजे, कारण बॉडी सगळा ओव्हरऑल पूर्ण बॉडीची रिक्वायरमेंट म्हणजे सगळ्यात बेसिक ब्रेन आणि हार्ट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. सगळ्यात पहिलं बॉडी त्यांना सगळा सप्लिमेंट करणं, त्याच्यानंतर आपले इंटेस्टाईन आहेत, बाकी सगळ्या ऑर्गनला प्रोव्हाइड करून लास्टला बॉडी फक्त स्किन, नेल्स आणि हेअर्सला प्रोव्हाइड करणार. जो पर्सन तुमची स्किन, हेअर्स आणि नेल्स मेंटेन ठेवू शकतो त्याच्या रिक्वायरमेंट ऑलमोस्ट फुलफिल असतील. आणि तुमचं डेली डाएट जो इंडियन थाली जे मी मगाशी म्हणत होते, प्रपोर्शन जे आहे आपलं 50% प्रोटीन, 20% कार्ब्स आणि 20% तुमचं सलाड आणि आपले सगळे काय म्हणतात त्याला बटर मिल्क इंटेक किती आहे, वॉटर इंटेक किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमचे हेअर, स्किन, नेल्स एकदम व्यवस्थित राहू शकतात. त्याला काही लेप किंवा काही करायची काही गरज नाही. मग दही, ताक कसे घ्यावे? दुपारी घेतले चालते की रात्री? मोस्टली दुपारीच घेतलेलं चांगलं, पण तेही रात्री लावून तुम्ही सकाळी खायला पाहिजे. तुम्ही रात्री दही आपल्या घरी लावणे, कारण इतकं रेडीमेड जी दही मिळते, इतकं जे घट्ट दही मिळतं ते विदाऊट पावडर होऊ शकत नाही. होममेड जे तुम्ही करता एकदम आपल्या नॉर्मल टेम्परेचरच्या दुधातनं दही लावून रात्री लावलं आणि दुपारच्या जेवणात जर तुम्ही खाल्लं तर कधीही बेस्ट राहतं. तुमचं गट बॅक्टेरियाज जे आहेत ते हेल्दी राहतात, म्हणजे गट बॅक्टेरियाज, नंबर्स ऑफ बॅक्टेरियाज वाढतात आणि तुमची इंटेस्टाईनची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी पण 100% वाढते. नाही तुम्हाला असं जमलं ना रोजच्या जेवणात दही खाणं, तर तुम्ही त्याचं बटर मिल्क करून घ्या आणि कॅरी करा. दुपारी 11:30-12 वाजता ते एक ग्लासभर पिलं तरी 2 तास तरी आपली भूक सस्टेन होते, आपल्याला पण एनर्जेटिक वाटतं. रात्री आंबट पदार्थ खावेत शक्यतो टाळलेलेच चांगले. बऱ्याच जणांना ब्लोटिंग होतं, डायजेशनचा प्रॉब्लेम तर 100% येतात. त्याच्यामुळे दही हे शक्यतो दुपारच्या जेवणापर्यंतच 2-3 वाजेपर्यंतच मॅक्स टू मॅक्स आपण घेणं योग्य राहील. आणि फळे कधी खावीत? फळे ॲक्च्युली बरीच जण दुपारच्या सेशनमध्ये पण खातात, काही जण रात्री झोपतानाही खातात. म्हणजे हा प्रत्येकाचा सेन्सिटिव्ह पार्ट आहे. कुणाला ब्लोटिंग होत असेल तर त्यांनी शक्यतो टाळावं. पण फ्रुट्स, तयार फळ खायला काहीच हरकत नाही जरी तुम्ही रात्री घेत असाल तर. अगदी थोडं कच्चं आहे किंवा पेरू म्हणा किंवा काही जड फळ तुम्हाला टॉलरेट होत नाही तर शक्यतो तुम्ही ते रात्रीचं अवॉइड करा. अच्छा, फ्रूट ज्यूसबद्दल काय सांगाल? हो, ज्यूस कन्सेप्ट्स म्हणालात तर फ्रुट्स ही चावूनच खावीत. पण अगदी सिनियर असतात किंवा लहान मुलं असतात, अलीकडे लहान मुलांना भरवणं खूप मोठा टास्क आहे. एक हाफ ॲपल त्यांना संपवायचं म्हणजे 1 तास त्याच्या मागे घेऊन पळावं लागतं. तर तो आयदर ऑप्शन की एकाच वेळेला आपण त्याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स, मिल्क, म्हणजे जे आपल्याला दिवसभराची रिक्वायरमेंट एका मिल्कमधनं त्याला देऊ शकत असू तर 100% ज्यूसेस घ्यावेत. पण ज्यूसमध्ये साखर ॲड करणं योग्य नाही, कारण अगदी तुम्ही हाईटला वेट प्रपोर्शन मेंटेन करत असाल तर तुम्ही दिवसभरात 2 स्पून ऑफ शुगर घेऊ शकता, पण ती अल्टिमेट तुमच्या चहामधनं जाते. सो ज्यूसमध्ये शुगर ॲड करणं तरी योग्य नाही. जर तुम्हाला जात नाहीये तर तुम्ही शुगर फॉर्म तसा ॲड करण्याऐवजी खजूर घालून ज्यूस बनवून घेतला स्टील इट्स ओके. पण ज्यूस घ्या म्हणजे जेणेकरून फळं जातील. पण फर्स्ट प्रेफरन्स हा कधीही फळं चावून खाण्यामध्येच असेल. आता साखरेला अल्टरनेटिव्ह म्हणून गुळ पावडर यूज केली जाते. ॲक्च्युली दोघांचं ग्लायसेमिक इंडेक्स सेमच आहे. हे आपण आपल्या मनाचं समाधान करतोय की साखरेला गुळ अल्टरनेट केलं, बट ॲब्झॉर्प्शन, डायजेशनमध्ये तुमचं काउंटिंग सेम होतं. फक्त थोडं गुळ पटकन ॲब्झॉर्ब होतो, पटकन डायजेस्ट होतो आणि थोडीशी कमी प्रोसेस लागते. गुळापासून पुन्हा साखर व्हायला प्रोसेसिंग जास्त वाढतं. ती फक्त आपण प्रोसेसिंग मायनस केली, नथिंग एल्स. तुम्ही वेट लूज करत असाल आणि गुळाला साखरेला रिप्लेस गुळ घेतला म्हणून वेट लूज होतं असं नाही. यू हॅव टू कट डाऊन जॅगरी ऑल्सो अँड शुगर ऑल्सो. असं आहे. मधाबद्दल काय सांगाल? हो, मध 100% चांगला, पण तो तुमच्या समोर काढलेला पाहिजे. अलीकडं मध मिळू शकत नाही एवढा मोठ्या फॉर्ममध्ये. एवढं जर फॉरेस्ट कट डाऊन होतंय तर एवढा मध प्रोडक्शन येतंय कुठून, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. की तुम्ही समोर जरी तो मधाचं पोळं पिऊन जरी मध काढला तरी हार्डली हाफ एन ग्लास निघू शकतो, एवढा निघतच नाही. अल्टिमेट काकवी गुळाची पावडर मिक्स करून वगैरेच केलेले आहे. मध कधीही चांगला, पण तो प्युअर फॉर्म मध्ये मिळणं खूप डिफिकल्ट आहे. आणि तसा मिळाला तरच घ्या. बरं. सकाळी आता लिंबू पाणी पिलं जातं, मध कोमट पाण्यात घेतलं जातं. नाही, ते कम्प्लीट मिथ आहे. असं काही नाही की ते पिलं की वेट लॉस होतं. हा 100% प्रत्येकाचे एक रोल आहेत की विटॅमिन सी जात आहे की जे तुमचं ॲब्झॉर्प्शन वाढवत आहे. आणि म्हणजे आपण रात्रभर फास्टिंग असतो तर थोडंसं कोमट पाण्यात ते मध जे घालतात ते अल्टिमेट गुळ बनवून घातलेला आहे की तुम्हाला एनर्जेटिक वाटते की हा मी वॉक करून आले तरी मी फ्रेश आहे. हा फील तुमचं तुम्हाला असतो. पण त्या फिलिंगसाठी तुम्ही बाकीचे जर कॅलरी कट डाऊन केला तर ऑटोमॅटिक तुमचं वेट लूज होतं.
म्हणजे ॲज सच काही काही फायदा त्याचा होत काहीच नाही. रोल नाही. त्याचे 2 वेगवेगळे रोल आहेत की जे बॉडीला बेनिफिशियल 100% आहेत. पण तुम्ही रोजच्या जेवणात लिंबू घेऊ शकताच, म्हणजे आणि घ्यायलाच हवं. आयदर तुम्ही वरण भातात लिंबू पिऊन घ्या किंवा जेवण झालं तर लिंबू पिऊन घ्या की जे ॲब्झॉर्प्शन व्हिटॅमिन सी जातं, तुमचं ॲब्झॉर्प्शन वाढवतं, इम्युन सिस्टीम तुमची चांगली ग्रो करते. तुम्हाला त्याच फॉर्ममध्ये घेऊन तुम्ही उलट शुगर ॲड करताय, म्हणजे तुम्ही ते घेऊन प्लस पुन्हा जर चहा घेतला तर तुम्ही डबल तुमचं 2 स्पून कवर. तुम्ही संध्याकाळी काही नाही खायचं, असं संध्याकाळी मग ग्रीन टी ग्रीन घ्यायची. टी. शुगर फ्री टॅबलेट्स घ्यावेत की नाही? शुगर फ्री टॅबलेट शक्यतो अवॉइड केलेल्या आहेत चांगल्या. ॲक्च्युली विदाऊट शुगरही सगळ्या गोष्टी खूप छान लागतात, फक्त आपण फॉर्म कसं करतो हे मॅटर करतो. विदाऊट शुगरचा चहा घेण्यापेक्षा डिरेक्टली आपण ग्रीन टी प्रेफर करू शकतो, ग्रीन कॉफी और ग्रीन टी प्रेफर करू शकतो. आणि त्यातनं जर तुम्हाला पाहिजेच आहे गोड खाणं तर मी सजेस्ट करेन की पर्ण वनस्पती स्टिविया पावडर जी नॅचरल फॉर्ममधनं अवेलेबल झालेली आहे ना, ती घेतली तर शुगरला रिप्लेसमेंट पण होते. थोडीशी बिटर टेस्ट आहे, पण असंही शुगर फ्रीची पण बिटर टेस्ट आहे, त्याच्यामुळे शुगर फ्री अवॉइड करायलाच हवं. त्याला आयदर ऑप्शन स्टिविया आपण वापरू शकतो. चालेल. रोज आपल्याला फॉलो करता येईल असा डाएट आम्हाला सांगाल का? म्हणजे एकदम सोपा असा. हो. रोज डाएट फॉलो करणं म्हणजे रोज तुम्ही किती कॅलरी बर्न करता त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येकाला डाएट मी फक्त करीन किंवा मी फक्त एक्सरसाइज करीन तर इनफ नाही आहे. डाएटला एक्सरसाइजची जोड ही कंपल्सरी हवी आहे. काहीच नाही जमलं आपण 40 मिनिट्स रिलॅक्स वॉक करू शकतो. काही बेड एक्सरसाइजेस असतात, चेअर एक्सरसाइजेस असतात, जे वर्किंग आहेत की ज्यांना अजिबात वेळच नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ॲक्च्युली प्रत्येकाकडे काढला तर वेळ नक्की आहे फिटनेससाठी. काही गोष्टी आपण कट डाऊन करून ॲड करू शकतो, पण स्टील मी सजेस्ट करीन की रोज जर तुम्हाला डाएट हवा असेल तर एक तुमचं रोज 40 मिनिट्स वॉक कंपल्सरी हवा. तुमचं डेली वॉटर इनटेक 5 लिटरवर जर नाही जात आहे तर ॲटलिस्ट 3.5 लिटर. पण मग हे घेण्याची पद्धत म्हणजे पाणी प्रत्येक वेळेला पिताना बॉटलनी प्या. आपली पहिली बॉटल संपली पुढची भरा, म्हणजे आपल्याला कळतं की आपण किती घेतला. बरोबर. आयदर तुम्ही एका वेळेला खूप नाही पिऊ शकत, तासाला 1 ग्लास हे जरी प्रमाण ठेवलं तरी आपल्याला एक 3 लिटर्स पर्यंत आपण आरामात जातो. 50% आपल्या डाएटमध्ये प्रोटीन पाहिजे. प्रोटीन इन द सेन्स सकाळचा जो काही आपण ब्रेकफास्ट करतोय त्यामध्ये हाफ सर्विंग प्रोटीन पाहिजे. मग आयदर तुम्ही पनीर घ्या, बॉइल्ड एग घ्या, किंवा आपण एखाद्या दिवशी सोया खिचडी, ओट्स खिचडी, असं काही तुम्ही प्रोटीन फॉर्ममध्ये सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये हाफ. तुम्हाला पोहे उपीट शिरा खायलाही अलाउड आहे, पण त्याचे पोर्शन साईज तुम्ही कट डाऊन करा. ह्याला बॅलन्सिंग म्हणजे या दिवशी पोहे खाणं, थोडेसे स्प्राउट्स आपले खाण्यामध्ये असावेत. दुपारच्या तुमच्या जेवणात कंपल्सरी बटर मिल्क और दही, 1 वाटी दही तुमचं, म्हणजे इंडियन थाली, आमटी, भात, भाजी, चपाती, उडदाचा पापड भाजलेला, तो शक्यतो प्रेफर करावा. 4 वाजता एखादं फ्रूट, लहान मुलं असतील किंवा सिनियर सिटीजन असतील तर दूध वगैरे घेत नसतील तर तुम्ही ज्यूस फॉर्ममध्ये त्यात ड्रायफ्रुट्स घालून थोडंसं त्यांना अजून काहीतरी शेक फॉर्ममध्ये असं बनवून पाजणं. आणि संध्याकाळी 7 वाजता प्रॉपर जेवण, म्हणजे सकाळी राजासारखं जेवायचंय आणि संध्याकाळी विकारासारखं जेवायचंय. की सो तुम्ही जितकं तिथं कट डाऊन करून व्यवस्थित खाऊ शकता. म्हणजे भाजी चपाती तिथं तुम्ही भात कट डाऊन केला कारण आपण रात्री झोपणार आहोत तर 100% तिथं कट डाऊन करा. आणि रात्री तुम्ही झोपताना एखादं कप दूध किंवा एखादं फळ आरामात घेऊ शकता. 50% प्रोटीन व्हायला पाहिजे, 20% तुमचे कार्ब्स जायला पाहिजे. आणि जेवणात तुमचं राहिलेले काय प्लेट्समध्ये राहतं त्याच्यामध्ये तुमचं सलाड आणि दही हा इंटेक ओव्हरऑल व्हायलाच पाहिजे. रोजच्या जेवणामध्ये भाजी, फळभाजी, पालेभाजी, 1 वाटी दही, तुमचं एक काही नॉनव्हेज प्रॉडक्ट जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी म्हणा किंवा बॉईल चिकन म्हणा, असं काहीतरी एक पाहिजे. डेली 5 गोष्टी तुमच्या ह्या कंटिन्यू व्हायलाच पाहिजे. बरं. चहा प्यावा की नाही? कारण चहा ही अशी गोष्ट आहे की जी लोक सोडू शकत नाही. चहा ऍक्च्युली घेणं कधीच योग्य नाही कारण चहामध्ये डॅनिक ऍसिड आहे की चहा तुम्ही घेतल्यावर 1-2 तासानंतर तुमचं ऍब्झॉर्प्शन होत नाही. जे तुम्ही घेतलंय त्याच्यानंतर ना तुम्ही खाल्लं हे समाधान तुमच्या स्वतःचं, बॉडी ते ॲब्झॉर्ब करत नाही कारण तिथं ते हॅमर केलंच जातं. पण चहाप्रेमींसाठी मी सजेस्ट करीन की 1 ते 2 सिप तुम्ही चहा घेतला तर दॅट इज इनफ. अगदी कपभर जाण्यापेक्षा तुम्ही ते टॅनिक ॲसिडचं प्रमाण ऑटोमॅटिक मायनस करू शकता कारण तो काही जणांसाठी स्टिम्युलंट वर्क करतो. शेवटी माणूस हा मेंटली हॅपी राहणं खूप गरजेचं आहे की जिथं त्याला स्टिम्युलंट मिळतोय ना तिथं तो लिटल बिट तुम्ही कमी करू शकता. अगदी डिस्पोचे कप असतात त्यातला छोटा 2 बाईट तुम्ही इझिली घ्या आणि हळूहळू कट डाऊन करा. तो एकदम फास्ट कट डाऊन होणं शक्यच नाही. फक्त चहा सोबत बिस्किट हे कॉम्बिनेशन कम्प्लीट रॉंग आहे. म्हणजे चहा घेतला तरी चालेल पण चहा सोबत बिस्किट हे कॉम्बिनेशन पूर्ण रॉंग आहे. चहा प्रेमीने चहा घ्यावा. डाएटचे मिथ्स आणि फॅक्ट्स आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मॅडम. मलाही आवडलं डिस्कशन, खूप छान आणि हेल्दी झालं.